आज आपण पहिल्या सत्राचं जे शेवटचं प्रकरण आहे, त्या शेवटच्या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा आज आपण पाहणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, हा विषय समजून घेण्यापूर्वी बुद्धिमत्तेचा वापर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये होतो, कशा पद्धतीने होतो याच्याविषयी थोडा आपण विचार करू. नंतर मग बुद्धिमत्तेची व्याख्या काय, वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या त्याविषयी आपण विचार करू. आणि त्यानंतर बुद्धिमापन करता येते का, आणि बुद्धीचं मापन जर करता येत असेल तर बुद्धिमापनामध्ये कुठल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत की बुद्धीचं मापन करत असताना ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि शेवटी बुद्धिमत्तेचे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताविषयी आपण बोलणार आहोत. तर असे 3 टप्प्यामध्ये हा मुद्दा आपण समजून घेऊ. बघा, आपण बुद्धिमत्तेचा संबंध शाळेच्या अभ्यासक्रमाशी लावतो. एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा 100 पैकी 99% मार्क्स मिळतात तेव्हा आपण त्या विद्यार्थ्याला हा खूप हुशार विद्यार्थी आहे अशा विशेषणाने संबोधत असतो. किंवा 90% मार्क्स मिळवणारे जे काही विद्यार्थी असतात किंवा 90%च्या पुढे जे गुण मिळवणारे विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना आपण प्रतिभाशाली, प्रतिभावान, बुद्धिमान, ज्ञानी, विद्वान, हुशार, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा, इंटेलेक्च्युअल एक्सलन्स असे कितीतरी विशेषण आपण त्यांच्यासाठी वापरत असतो की हा विद्यार्थी खूप प्रतिभावान आहे, हा विद्यार्थी खूप बुद्धिमान आहे. अशा प्रकारची विशेषणं आपण त्या लोकांना वापरत असतो. परंतु बुद्धिमत्तेचा विचार करत असताना जेव्हा आपण शालेय जीवनाचा किंवा महाविद्यालयीन जीवनाचा विचार करतो, महाविद्यालयीन जीवनातलं जे काही शिक्षण आहे ते लिमिटेड आहे. लिमिटेड म्हणजे 6 विषयापुरतं सीमित आहे. FY ला तुम्ही जे काही 6 विषय 7 विषय घेतले असाल, 8 विषय घेतले असाल तर त्या 8 विषयापुरतं सीमित आहे. त्या 8 विषयातलं आपल्याला प्रगाढ असं ज्ञान असते असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्या 8 विषयामधली आपल्याला फक्त तोंड ओळख झालेली असते. मराठी असेल, इंग्रजी असेल, अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, मानसशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, भूगोल असेल, हिंदी असेल, पाली असेल, जे काही विषय असतील ते, किंवा BSc वाल्यांचा विचार करायचा जर झालं तर बॉटनी असेल, झू असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, स्टॅटिस्टिक्स असेल. तर हे जे काही 5-6 विषय आहेत या 5-6 विषयाचं ज्ञान म्हणजेच बुद्धिमत्ता का, की जे आपण शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये आत्मसात करीत असतो. तर असा जर का आपण विचार जर का केला तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. केवळ फक्त 6 विषयाचं ज्ञान, आणि तेही पूर्णपणे नाही, तेही सखोल ज्ञान नाही, तर त्या विषयाची तोंड ओळख आहे. तर या तोंड ओळख असणाऱ्या नॉलेजला, तोंड ओळख असणाऱ्या ज्ञानाला आपण बुद्धिमान समजून बसतो. तर बुद्धिमत्ता ही केवळ फक्त 6 विषयाच्या ज्ञानापुरती सीमित नाही आहे मित्रांनो. हा, ज्या 6 विषयाच्या ज्ञानामध्ये जे मुलं पुढे आहेत, अग्रेसर आहेत इतर मुलांपेक्षा, आपण त्यांना थोडं पुढे आहेत असं म्हणू शकतो. इतर मुलांपेक्षा ते पुढे आहेत असं आपण त्यांना म्हणू शकतो, पण ते बुद्धिमान आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही.
कारण की इतिहासामध्ये असे पण काही लोक होऊन गेलेले आहे की जे शाळेमध्ये फारसे गेलेले नाहीत, पण ते मोठे मोठे सायंटिस्ट झालेले, मोठे मोठे शास्त्रज्ञ झालेले आहेत. कोणी पहिल्या वर्गामध्ये गेलं, दुसऱ्या वर्गामध्ये गेलं, तिसऱ्या वर्गापर्यंत गेले, चौथ्या वर्गापर्यंत गेले आणि त्यांनी शाळा सोडून दिली. तरी देखील ते मोठे मोठे शास्त्रज्ञ झालेले आहेत, सायंटिस्ट झालेले आहेत. त्यांनी मोठे मोठे शोध लावलेले आहेत, त्यांच्या नावावरती मोठे मोठे संशोधन आहेत. असे पण लोक आपल्याला इतिहासामध्ये बघायला भेटतात. इतिहासाची गोष्ट सोडा हो, आजही जर आपल्या आजूबाजूला जर आपण निरीक्षण जर का केलं, तर अशी काही लोक आपल्याला बघायला भेटतील की जी फारशी शाळेमध्ये गेलीच नाही, त्यांना अक्षरांची ओळखच झालेली नाही. असे लोक सुद्धा फार प्रतिभावान आणि बुद्धिमान असल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामधलं आपल्या सगळ्यांना माहित असलेलं एक उदाहरण आपल्याला जर सांगायचं जर झालं, आपण ज्या विद्यापीठामध्ये शिकतो, सौरभ कुठल्या विद्यापीठामध्ये शिकतो आपण? सौरभ, हा सर, आपण कोणत्या विद्यापीठामध्ये शिकतो बेटा? एसपीडीएम. एसपीडीएम कॉलेज झालं रे. एसपीडीएम कॉलेज. हो, एसपीडीएम कॉलेजमध्ये शिकतो आपण, पण ते कॉलेज एका विद्यापीठाशी संलग्न आहे. त्या विद्यापीठामध्ये आपण शिकतो, त्या विद्यापीठाची डिग्री आपल्याला भेटणार आहे. माहिती आहे का आपण कुठल्या विद्यापीठामध्ये शिकतो मनीषा? आपल्याला कुठल्या विद्यापीठाची डिग्री भेटणार आहे बेटा? नाही माहिती? बघा, आपण जरी एसपीडीएम महाविद्यालयात जरी शिकत असलो, तरी आपलं कॉलेज हे जळगावच्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आहे. तुम्हाला कॉलेज डिग्री देणार नाही, तुम्हाला डिग्री जे भेटतं किंवा तुमचं जे मार्कशीट असतं ते मार्कशीट कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून भेटत असते. आता तुमचं FY चा वर्ग असल्यामुळे तुम्हाला अजून मार्कशीट भेटलेली नसेल. आता तुमच्या जेव्हा परीक्षा सुरू होतील, तेव्हा त्या परीक्षेच्या ज्यावेळेस रिसीट येतील, प्रवेशपत्र येतील, त्या प्रवेशपत्रावरती कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असं नाव असणार आहे. कळालं का? तर जी बहिणाबाई कुठल्याही शाळेमध्ये फारशी गेलेली नाही, तिला काही अक्षर ओळख नाही, असं जगामधलं एकमेव उदाहरण असेल माझ्या मते, की एका अशिक्षित बाईचं नाव एका विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे आणि ती अशिक्षित महिला म्हणजेच बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरींनी अशिक्षित असून सुद्धा इतक्या सुंदर सुंदर कविता लिहिलेल्या आहेत की एखाद्या शिक्षित माणसाला सुद्धा लिहिता येणार नाही. इतक्या सुंदर कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत बहिणाबाई चौधरींनी. अप्रतिम अशा कविता लिहिलेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल कुठली एखादी बहिणाबाईची कविता माहिती आहे का तुम्हाला? कुठली एखादी? माहिती आहे का कोणाला बहिणाबाईची कविता? एक त्याचं पिक्चर मध्ये गाणं सुद्धा झालेलं आहे बहिणाबाईच्या कवितेचं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. हे बहिणाबाई चौधरीचीच कविता आहे. बहिणाबाई चौधरीनेच लिहिलेली कविता आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. ही बहिणाबाई चौधरीची कविता आहे. एका अशिक्षित महिलेने लिहिलेली कविता आहे, जी कुठल्याही शाळेमध्ये गेलेली नाही. आणि त्या बहिणाबाई चौधरीचं नाव आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या.
आणखी बहिणाबाई चौधरीच्या दुसरी कविता जर सांगायचं झालं, त्यांची एक प्रसिद्ध आणखी एक कविता आहे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येई पिकावर. ही त्यांचीच कविता आहे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येई पिकावर. ही बहिणाबाईचीच कविता आहे. अरे घरोटा घरोटा ही देखील बहिणाबाईची कविता आहे. तर अशा पद्धतीने बहिणाबाईने एकापेक्षा एक अशा सरस कविता रचलेल्या आहेत. आणि त्या माऊलीने जीवनाचं तत्वज्ञान अत्यंत साध्या सोप्या बोलीभाषेतून तिने मांडलेलं आहे. तर ही बहिणाबाई अशिक्षित आहे. अशिक्षित असून तिने इतक्या सुंदर सुंदर कविता लिहिल्या आणि त्या बहिणाबाई चौधरीचं नाव आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण घेता आणि आम्ही शिकवण्याचं काम करतो. मग शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध आहे असं वाटतं का तुम्हाला? सौरभ, बहिणाबाई चौधरीच्या उदाहरणावरून शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा संबंध आहे असं वाटतं तुम्हाला? आणखी एक दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. नाशिकचे कवी वामनदादा कर्डक या पण माणसाने फारसं शिक्षण घेतलेलं नाही, खूप काही शिक्षण घेतलेलं नाही. पण फारसं शिक्षण न घेतलेलं असताना देखील हा इतका बुद्धिमान माणूस, यानं इतकी अशी सुंदर गाणी लिहिली, इतक्या सुंदर कविता लिहिल्या की त्या कवितांवरती मराठीचे प्राध्यापक पीएचडी करतात, संशोधन करतात. उच्च शिक्षित प्राध्यापक पीएचडी करतात, संशोधन करतात. असा अर्धशिक्षित माणूस इतक्या सुंदर कविता लिहू शकतो, इतकं सुंदर गाणं लिहू शकतो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. हे गीत वामनदादा कर्डकांचं आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसावं. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया, एक मराठी पिक्चर मध्ये घेतल्या गेलेलं गाणं आहे. या गाण्यामुळे पिक्चर हिट होऊन गेला. जोपर्यंत हे गाणं त्या पिक्चर मध्ये नव्हतं तोपर्यंत फारशा लोकांनी तो पिक्चर बघितला नव्हता. पिक्चर रिलीज झाला, पिक्चर सुरू झाला, थिएटर मध्ये झाला, पण हे गाणं नंतर त्या पिक्चर मध्ये घेतलं गेलं आणि हे गाणं जसं त्या पिक्चर मध्ये घेतलं गेलं, तो पिक्चर मराठी पिक्चर सुपरहिट होऊन गेलेला आहे. पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया हे वामनदादा कर्डकांनी लिहिलेलं गाणं आहे. त्यांचं एकमेव गाणं पिक्चर मध्ये आलेलं आहे. आणि मग त्यांनी बाकीच्या ज्या काही कविता लिहिल्या, बाकी जे काही गाणं लिहिली, चळवळीची गाणं लिहिली, अप्रतिम आहे. तर मला एवढंच सांगायचं या दोन्ही उदाहरणाच्या माध्यमातून की शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा फारसा संबंध आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. या लोकांची उदाहरणं जर आपण बघितलं, म्हणून जे खूप शिक्षण घेतलेले लोक आहेत ते खूपच बुद्धिमान असतात असं सगळ्या लोकांच्या बाबतीत घडत नाही. आणि जे अशिक्षित आहेत, जे अज्ञानी आहेत, जे कुठल्याही शाळेमध्ये गेलेले आहेत, ते खूपच मूर्ख आहेत, ते खूपच अज्ञानी आहेत, ते खूपच नालायक आहेत असं म्हणण्यासाठी पण संधी नाहीये. जेव्हा आपण बहिणाबाई चौधरी सारख्या लोकांचा विचार करतो, वामनदादा कर्डकांसारख्या लोकांचा विचार करतो, किंवा आणखी सिंधुताई सपकाळ असतील जे आता हयात आहेत. बहिणाबाई चौधरी हयात नाही आहेत, वामनदादा कर्डक हयात नाही आहेत, पण सिंधुताई सपकाळ सारखी महिला, एक अर्धशिक्षित महिला, इतकं प्रचंड काम उभं करू शकते. तर काही शिकलेल्या लोकांमध्ये पण बुद्धिमत्तेचे अंश आपल्याला बघायला भेटत नाही. तर काही अशिक्षित लोकांमध्ये देखील फार प्रतिभा, फार बुद्धिमत्ता, फार अलौकिक शक्ती त्या लोकांमध्ये आपल्याला बघायला भेटते. म्हणून शिक्षणाचा जरी बुद्धिमत्तेशी संबंध येत असला तरी 100%
शिक्षणातून बुद्धिमान माणसे निर्माण होतातच असं आपल्याला म्हणता येणार नाही. शिक्षणातून नोकरदार वर्ग तयार होत असेल कदाचित, शिक्षणातून क्लर्क लोक, शिक्षक लोक, जिल्हा अधिकारी, कलेक्टर असेल, ज्याला आपण मनुष्यबळ असं म्हणतो, ह्युमन रिसोर्सेस आपण ज्याला म्हणतो, मनुष्यबळ ज्याला म्हणतो, ते मनुष्यबळ शिक्षणातून निर्माण होत असेल, शिक्षणातून जे काही शिक्षित निर्माण होत असेल, पण सुशिक्षित लोक निर्माणच होतील 100% हे आपल्याला सांगता येत नाही. कारण की प्रत्येक माणसाची बुद्धिमत्ता, प्रत्येक माणसाची आवड निवड, प्रत्येक माणसाच्या क्षमता, प्रत्येक माणसाचे कलागुण, प्रत्येक माणसाला भेटलेलं वातावरण आणि प्रत्येक माणसाचा अनुवंश हा वेगवेगळा असतो. प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. जसा तो रंगाने वेगळा आहे, रूपाने वेगळा आहे, तसाच त्यांच्यामध्ये क्षमता पण वेगवेगळ्या असतात. काही लोक एकदा जर का एखादी कविता वाचली की पहिल्या वाचनामध्ये, दुसऱ्या वाचनामध्ये लगेच त्यांच्या ती कविता लक्षात राहून जातं, त्यांच्या पाठ होऊन जाते ती कविता. आणि काही लोकांनी 10 वेळा जरी ती कविता वाचली तरी पण ती त्यांच्या लक्षात राहत नाही. हा क्षमतांमधला फरक आहे मित्रांनो, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो. एखादा माणूस एखादं गणित पटकन सोडून देईल आणि तेच गणित दुसऱ्या माणसाला जर का दिलं तर ते गणित कदाचित त्याला 2 तासही लागू शकतात, 3 तासही लागू शकतात सोडवण्यासाठी. तर हा माणसांच्या क्षमतेमध्ये असलेला फरक आहे, माणसाच्या स्किल मध्ये, कौशल्यांमध्ये असलेला फरक आहे, क्षमता अभिक्षमतांमध्ये असलेला फरक आहे. म्हणून बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर जे लोक शिक्षण घेणारे आहेत ते खूपच बुद्धिमान आहेत असं म्हणता येत नाही, आणि जे लोक अशिक्षित आहेत ते अशिक्षित लोक मतिमंद आहेत, बुद्धिहीन आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. तर शिक्षणातून बुद्धिमत्तेचा विकास होतो, नवीन माहिती आपल्याला भेटते, शहाणपण निर्माण होतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु 100% लोकांमध्ये जे काही शाळेमध्ये जाणारे लोक आहेत ते सगळे शाळेमध्ये जाणारे लोक बुद्धिमान होतात, बुद्धिमान बनतात असं आपल्याला म्हणता येत नाही, लक्षात ठेवा. आणि असं जर झालं असतं तर सगळ्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100% मार्क्स मिळाले असते. पण मिळतात का? एकाच वर्गातील शिकणारे मुलं असतात, शिकवणारे शिक्षक सारखेच असतात, सगळ्या विद्यार्थ्यांचे विषय सारखेच असतात, परंतु तरी देखील सगळ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100% मार्क्स मिळताना आपल्याला दिसत नाहीत. का दिसत नाही? तर त्याच्या पाठीमागचं जर कारण जर आपण बघितलं तर प्रत्येक माणसाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी आहे. कोणाला मराठीमध्ये बुद्धिमत्ता छान असते, त्याला मराठीमध्ये आवड असेल, मराठीमधलं त्याला ज्ञान छान असेल तर त्याला मराठीमध्ये चांगला वेग असतो, तर गणितामध्ये तो पाठीमागे पडलेला आपल्याला दिसतो. कोणाला विज्ञानामध्ये म्हणजे सायन्स मध्ये खूप गती असते तर तो मराठीमध्ये किंवा मराठीच्या ग्रामर मध्ये पाठीमागे पडलेला आपल्याला दिसेल. काही लोकांना अर्थशास्त्रामध्ये खूप गती असेल पण ते मानसशास्त्र असेल, भूगोल असेल, अशा विषयामध्ये पाठीमागे पडताना आपल्याला दिसतात. काही लोकांना राज्यशास्त्रामध्ये खूप गती असेल पण ते बाकीच्या विषयामध्ये पाठीमागे पडताना आपल्याला दिसतात. तर त्या पद्धतीने डॉक्टर लोकांचं स्पेशलायझेशन असतं. दाताचा डॉक्टर वेगळा आहे, डोळ्यांचा डॉक्टर वेगळा आहे, कानाचा डॉक्टर वेगळा आहे, हाडांचा डॉक्टर वेगळा आहे, ब्रेनचा डॉक्टर वेगळा आहे. तशा पद्धतीने एखाद्या माणसाला एखाद्या विषयामध्ये जर का गती असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये जर का गती जर का असेल तर तो माणूस त्या क्षेत्रामध्ये निष्णांत बनत जातो. त्या क्षेत्रामधलं उत्कृष्ट ज्ञान तो ग्रहण करत राहतो, त्याच्यावरती आपली मास्टरी तो निर्माण करत राहतो. म्हणून कोणाला कोणत्या क्षेत्रामध्ये गती आहे हे आपल्याला अभिरुची चाचण्याच्या माध्यमातून सांगता येते, अभिक्षमता चाचण्यांच्या माध्यमातून सांगता येते, बुद्धिमत्तेच्या चाचण्याच्या माध्यमातून आपल्याला सांगता येते. पण लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता म्हणजे आपण जे कॉलेजमध्ये 6 विषयामध्ये जे काही मार्क मिळवतो ते 6 विषयामध्ये मार्क्स मिळवणे म्हणजे बुद्धिमत्ता प्राप्त करणे नव्हे. लक्षात घ्या मित्रांनो.
तर बुद्धिमत्ता ही फार विशाल, विस्तृत, गुंतागुंतीची आणि संकीर्ण अशी संकल्पना आहे. म्हणून जरी शालेय जीवनातून आपली विचाराची क्षमता वाढत असली, विचारांची रुंदी, खोली, सखोलता जरी वाढत असली, विकसित होत असली, तरी देखील बुद्धिमत्ता फक्त शालेय जीवनाशी 6 विषयाशी संबंधित आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, तर याविषयी आपण आता विचार करू. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या काही व्याख्या सांगितलेल्या आहेत, त्या व्याख्यांचा आपण विचार करू. पहिली व्याख्या टर्मन नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी 1916 मध्ये सांगितलेली व्याख्या आहे. टर्मन काय म्हणतात बघूया. टर्मन असे म्हणतात, बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता. अमूर्त पातळीवर विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता. आता अमूर्त म्हणजे काय, अमूर्त पातळी कशाला म्हणणार, तर बघा माझ्या हातात काय आहे, दिसतो का माझ्या हातात मी काय पकडले, मी पेन. माझ्या हातात मी पेन आहे. हा पेन तुम्हाला सगळ्यांना दिसतोय, बरोबर आहे. हो. माझ्या पाठीमागे जे काही फुलं आहेत कुठल्या रंगाची आहेत, पिवळे आणि हिरवा. हिरवा आणि पिवळ्या रंगाचं फुलं माझ्या पाठीमागे आहेत, ते तुम्हाला दिसत आहे. तर जे आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात ना, त्या सगळ्या गोष्टी ह्या मूर्त गोष्टी म्हणतात. त्यांना व्हर्च्युअल म्हणजे ज्या दिसतात आपल्याला, विजेबल जे आपल्याला दिसू शकतात, त्याला मूर्त असं म्हणतात. तर पेन ही मूर्त गोष्ट आहे. तुम्ही पाहतात माझ्या हातात मी पेन पकडलेला आहे. माझ्या पाठीमागे जे काही फुलं दिसतात, झाडं दिसतात, ते तुम्हाला दिसतात, म्हणजे त्या गोष्टी मूर्त आहेत. दुसरी गोष्ट, हे पुस्तक मूर्त आहे जे माझ्या हातामध्ये मी पकडलेलं आहे. तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहता येतात, ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, त्या गोष्टींना मूर्त गोष्टी असं म्हणतात. आणि ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण आहेत, अशा गोष्टींना अमूर्त गोष्टी अशा म्हणतात. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आहेत पण आपल्याला दिसत नाही, तर उदाहरणार्थ हवा. हवा आहे पण आपल्याला दिसते का हवा, मनीषा हवा दिसते का बेटा, नाही. पण हवा आहे की नाही, तर हवा ही अमूर्त गोष्ट आहे. हवा ही अमूर्त असणारी गोष्ट आहे, लक्षात घ्या. तर बुद्धिमत्ता पण तसेच आहे. बुद्धिमत्ता म्हणजे माझ्याकडे किती बुद्धिमत्ता आहे, किती किलो आहे, किती ग्रॅम आहे, हे आपल्याला पाहता येणार नाही. ती एवढी आहे की एवढी आहे हे आपल्याला पाहता येणार नाही, पण ती आहे, कारण की ती अमूर्त स्वरूपामध्ये आहे. माझ्या डोक्यातनी कोणते विचार चालू आहेत तुम्ही पाहू शकता का, माझ्या डोक्यातले विचार ना तुम्ही बघू शकत, ना तुमच्या डोक्यातले विचार मी बघू शकत. विचार हे अमूर्त आहेत, ते आपल्याला दिसत नाहीत. ते माणसाच्या हावभावावरनं, माणसाच्या वर्तनावरनं आपल्याला त्यांचा अंदाज लावता येतो. लक्षात घ्या, विचार आपल्याला दिसू शकत नाही, ते अमूर्त गोष्ट आहे. म्हणून बुद्धिमत्ता ही अमूर्त गोष्ट आहे. म्हणून टर्मन कसे म्हणतात की बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ता ही अमूर्त गोष्ट आहे, ती दिसू शकत नाही. विचार दिसू शकत नाही. तुमच्यातले कलागुण जेव्हा तुम्ही ती कला सादर करणार तेव्हाच ते दिसतील, पण तसे माझ्यामध्ये अमुक कला आहे, अमुक क्षमता आहे, हे आपल्याला दिसू शकत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती ती क्षमता सादर करेल, व्यक्त करेल, तेव्हाच ती क्षमता आपल्याला दिसू शकेल, तेव्हा ती विचार आपल्याला दिसू शकतील. तर अशा पद्धतीने बुद्धिमत्ता ही अमूर्त पातळीवरती घडणारी प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली, अनुभवातून शिकण्याची क्षमता. जे अशिक्षित लोक आपण उदाहरणं घेतली, बहिणाबाई चौधरींचं उदाहरण आपण घेतलं, वामनदादा कर्डकांचं उदाहरण आपण घेतलं, सिंधुताई सपकाळांचं उदाहरण आपण घेतलं, तर हे लोक शिकले कुठून, यांच्याकडे इतकी जी काही बुद्धिमत्ता आली, कविता लिहिण्या इतपत, गाणे लिहिण्या इतपत, तर ही बुद्धिमत्ता त्यांना त्यांच्या अनुभवातून प्राप्त झाली.
ते कुठल्याही शाळेमध्ये गेले नाहीत, त्यांनी फारशी पुस्तकं वाचली नाहीत, पण जेव्हा बहिणाबाई चौधरी असं म्हणते ना, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हकाला हकाला फिरी येई पिकावर. बहिणाबाई चौधरी त्या मोकाट सुटलेल्या गुराढोराला पाहते आणि त्याच्यावरून माणसाच्या मनाला उपमा, ती गुराढोराची उपमा देते. ती गुराढोरांचं निरीक्षण करते, म्हणजे गुराढोरांचा ते अनुभव घेते. तिच्या पण शेतामध्ये, ती शेतामध्ये काम करायची, तिच्या पण शेतामध्ये गुराढोरं येत असतील, ती त्या गुराढोरांना हाकलून देत असेल आणि ते परत हाकलून दिल्यानंतर ते परत येत असतील शेतामध्ये पीक खाण्यासाठी. तर त्याच्यावरून बहिणाबाई चौधरीला ती कविता सुचली असेल. माणसाचं मन देखील तसंच आहे गुराढोरासारखं. त्याला किती काही आवर घालण्याचा प्रयत्न करा तरी ती आवडतच नाही, तिकडेच जाते. म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणतात, मना ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हकाला हकाला फिरी येई पिकावर. तर हे तिने जे लिहिलं ते तिनं आपल्या अनुभवातून लिहिलं. अरे घरोटा घरोटा किंवा अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, चुलीवरती जसा पद्धतीने तवा ठेवला जातो आणि तो तवा जसा गरम होतो, तशा पद्धतीने माणसाचा संसार आहे. संसारामध्ये दुःख आहे, संसारामध्ये यातना आहे, संसारामध्ये आनंद पण आहे. आणि म्हणून ती म्हणते, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मी येते भाकर. जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला मेहनत घ्यावी लागतं. बिना मेहनतीची भाकर भेटत नाही. अगोदर हाताला चटके सहन करावे लागतात. जी गृहिणी असते, जी स्वयंपाक बनवणारी महिला असते, त्या महिलेच्या हाताला चटके बसतात, तेव्हा मग कुठेतरी आपल्याला खायला भेटते. म्हणून साधं सोपं जीवनाचं तत्वज्ञान बहिणाबाई या कवितेतून मांडते, की संसार असा आहे की कष्ट घेतल्याशिवाय आपल्याला खायला मिळत नाही. आणि जे लोक कष्ट करतील, मेहनत करतील, परिश्रम करतील, मग ते बौद्धिक परिश्रम असतील, ते शारीरिक परिश्रम असतील किंवा मानसिक पातळीवरती घेणारे परिश्रम असतील, पण परिश्रम हे करावेच लागतात. हार्डवर्क असेल किंवा स्मार्ट वर्क असेल, वर्क कोणतं का असेना, हार्डवर्क जरी असलं, स्मार्ट वर्क जरी असलं, तरी ते वर्क करावंच लागतंय. हे त्या कवितेचं महत्वाचं सूत्र आहे. हे सूत्र त्या कवितेचा पाया आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मी येते भाकर. तर कष्ट केल्याशिवाय देरे हरी पलंगावरी काही मिळत नाही. हरी देखील त्यालाच पावन होतो जो कष्ट करतो, मेहनत करतो, त्यालाच हरी पावन होताना आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने हे लोक अनुभवातून शिकतात. बघा, आपले पण आई वडील असतील, काहींचे आई वडील शिक्षित असतील, काहींचे अशिक्षित असतील. तर अशिक्षित असून देखील एका एका एकराच्या शेतीमध्ये 30-30, 35-35 क्विंटल कापूस काढणारे शेतकरी देखील आपल्याला आहेत. आणि ते शेतकरी अशिक्षित असतात. अशिक्षित शेतकरी एका एकराच्या शेतीमध्ये 30-30, 35-35 क्विंटल कापूस पिकवतात. काय ते बुद्धिमत्ता नाही आहे का? यस, दॅट इज ऑल्सो इंटेलिजन्स. ते पण बुद्धिमत्ता आहे. ते जरी अशिक्षित असले तरी ते त्यांच्या जीवनाच्या प्रगतीमध्ये पाठीमागे पडलेले आहेत का? अशिक्षित लोकांनी देखील आपल्या वडिलोपार्जित जे काही 3 एकर शेती असेल, 3 एकराची त्यांनी 15 एकर, 16 एकर शेती केलेलं आपल्याला दिसतं. 10 एकर शेती केल्याचं आपल्याला दिसतं. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 3 एकर होती, पण त्यांनी स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावरती त्यांनी 3 एकर शेतीची 40 एकर शेती केल्याचं दिसतं, 10 एकर शेती केल्याचं दिसतं. ते पण प्रगती आहे. ते पण यशच प्राप्त करणं आहे. ते पण यशोगाथा आहे. त्यांनी पण यशोशिखर गाठलेलं आहे. अशिक्षित असून सुद्धा त्यांनी आपली शेती वाढवलेली आहे, संपत्ती वाढवलेली आहे. म्हणजे शिक्षित लोकच बुद्धिमान असतात असा त्याचा अर्थ होत नाही. तर अशिक्षितांमध्ये पण बुद्धिमत्ता असते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून टर्मन असं म्हणतात की बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर अमूर्त पातळीवरती विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता. बघा, आपल्याकडे एक म्हण आहे. काय म्हण आहे? पुढच्याला ठेच, मागचा शहाणा. समोर चाललेल्या व्यक्तीला जर का ठेच लागली असेल आणि ते जर का मागच्या व्यक्तीने जर का बघितले असेल की अरे समोरच्या माणसाला ठेच लागलेली आहे, तर ज्या ठिकाणी ठेच लागलेली आहे तर तो मागचा व्यक्ती व्यवस्थित खाली बघून चालताना आपल्याला दिसतो.
म्हणजेच काय, तर तो पुढच्या लोकांच्या अनुभवातून शिकत असतो. पुस्तकांमध्ये पण काय असतात, तर पुस्तकांमध्ये पण जे काही पुस्तकं ज्या लोकांनी लिहिले पुस्तकं असतात, त्यांचे जे काही विचार आहेत, त्यांचे जे काही अभ्यास आहे, त्यांचं जे काही ज्ञान आहे, ते ज्ञान त्या पुस्तकामध्ये असतं. म्हणजे त्यांचे जे काही अनुभव आहे, त्यांचे अनुभव त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले असतात. आणि मग त्या अनुभवातून आपण काय योग्य आणि काय अयोग्य ह्या गोष्टी आपण शिकत असतो. यालाच म्हणतात पुढच्याला ठेच, मागचा शहाणा. आपण सगळे अनुभव तर आपण घेऊ शकत नाही. जीवनातले सगळे अनुभव आपल्याला घेता येणार नाही. पण इतर लोकांचे अनुभव आपण पुस्तकाच्या माध्यमातून वाचू शकतो. आणि आपली जी काही बुद्धिमत्ता आहे, आपली जी काही विचारांची जी काही कक्षा आहे, विचारांचं जे काही रुंदी आहे, ती विचारांची रुंदी, विचारांची जी काही खोली आहे, ती खोली आपण वाढवू शकतो. विचार करण्याची जी काही प्रगल्भता आहे, ती प्रगल्भता आपण वाढवू शकतो. म्हणजेच आपण आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करू शकतो. ही टर्मनची व्याख्या आहे. दुसरी व्याख्या स्टर्न नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. आता स्टर्न काय म्हणतात ते आपण बघूया. बुद्धिमत्ता म्हणजे जीवनातील नवीन समस्या व परिवेश यांची जुळून घेण्याची क्षमता. बुद्धिमत्ता म्हणजे काय, ज्या काही जीवनातल्या नवीन समस्या आहेत, बघा जीवन आहे आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी समस्या येणार आहे. काहींच्या जीवनामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एखादा विषय विद्यार्थ्याला कठीण जात असेल तर ती त्याच्या दृष्टीने समस्या आहे. आमच्यासारखे जे काही लोक आहेत, आमच्या जीवनामध्ये काही एखादी गोष्ट करायची असेल तर तिथे जर का पैसा जर का कमी पडत असेल तर पैसा कमी पडणं ही आमच्या जीवनातली समस्या आहे. आजारपण येणं ही समस्या आहे. गरिबीतनी जन्माला येणं समस्या आहे. दारिद्र्याच्या कुटुंबामध्ये, एखाद्या दरिद्री कुटुंबामध्ये जर आपण जन्माला आलो असेल, गरीब कुटुंबामध्ये जर का आपण जन्माला आलेलो आहे तर ही समस्या आहे. तर त्या समस्येतून बाहेर कसं पडायचं, ती समस्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची, ती समस्या कशा पद्धतीने तिचं निवारण करायचं, बुद्धिमत्ता असल्याशिवाय आपण समस्येतून मार्ग काढू शकत नाही. लक्षात घ्या. समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता लागतच. आणि जे बुद्धिमान लोक असतात ते समस्येतून मार्ग काढत असतात, समस्येमध्ये अडकून पडत नाहीत. लक्षात घ्या. आणि जे लोक समस्येमध्ये अडकून पडतात ते बुद्धिमान नसतात का? बुद्धिमान असतात, पण ते आपल्या बुद्धिमत्तेचा योग्यरित्या वापर करत नाहीत. काही लोक आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य पद्धतीने वापर करतात, तर काही लोक आपल्या बुद्धिमत्तेचा वापरच करत नाहीत. मग माझं तुम्हाला म्हणणं आहे की गंजणं चांगलं की झिंजणं चांगलं? लोखंड असतंय, लोखंड झिजलं तर ते कामी पडतंय आणि गंजलं तर ते जाग्यावरती राहूनच नासून जातं, सडून जातं. मग काय चांगलं, झिंजणं चांगलं की गंजणं चांगलं? झिजणं. झिंजणं चांगलं. म्हणून झिंजलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, परिश्रम केले पाहिजेत. हार्डवर्क करा की स्मार्ट वर्क करा, कुठलंही वर्क करा, पण परिश्रम केले पाहिजेत. म्हणून समस्या त्यांनी सांगितलं की बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर जीवनातील नवीन समस्या व परिवेश यांच्याशी जुळून घेणे. नवीन समस्या जरी आला तर घाबरून जायचं नाही, त्या समस्येला घाबरून नाही जायचं, तिला तिची भीती नाही वाटू द्यायची, तर त्या समस्येला तोंड द्यायचं, तिला हसत हसत सामोरं जायचं आणि ती समस्या सॉल्व्ह करायची. मग जीवनातली कोणतीही समस्या असो, अज्ञानाची असो, अंधश्रद्धेची असो, गरिबीची असो, दारिद्र्याची असो, आजारपणाची असो, नातेसंबंधामध्ये बिघाड निर्माण होण्याची असो, भांडण तंट्याची असो की पैशाची असो, कशाची का समस्या असे ना, तर त्या समस्येला हसत हसत सामोरे गेलं पाहिजे आणि ती समस्या सोडवली पाहिजे. तेव्हाच तर आपण खऱ्या अर्थाने पुरुष आहोत असा त्याचा अर्थ होतो. सजीवांमध्ये, इतर जे काही सजीव लोक आहेत आणि पुरुषांमध्ये, मानवामध्ये काय फरक आहे? तोच तर फरक आहे. आपल्याला इतर लोकांपेक्षा, इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिमत्ता जास्त आहे. प्राण्यांना पण बुद्धिमत्ता आहे, असं नाही की कुत्र्या मांजरांना बुद्धिमत्ता नाही आहे, त्यांना पण बुद्धिमत्ता आहे. पण जी बुद्धिमत्ता माणसांना आहे, माणसांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावरती वस्ती निर्माण केलेली आहे.
माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या घरावरती घरं निर्माण केलेली आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावरती त्यांनी रोड निर्माण केलेले आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावरती त्यांनी कॉम्प्युटर सारखं एक यंत्र जन्माला घातलेलं आहे. विमानासारखं एक यंत्र जन्माला घातलेलं आहे. बस यंत्र जन्माला घातलेलं आहे. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावरती काय काय केलं नाही आणि आज माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावरतीच मंगळावर जाण्याचा, राहायला जाण्याचा विचार करत आहे. आपल्याला मंगळावर जाता येईल का? मंगळ हा जसा पृथ्वी आहे तसा पृथ्वीसारखा एक ग्रह आहे. तर आता पृथ्वीवरती लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली. पृथ्वीवरचं जे काही ओझं आहे ते ओझं प्रचंड प्रमाणात वाढत चाललंय आणि म्हणून पावसाळ्यामध्ये उन्हाळा, उन्हाळ्यामध्ये पावसाळा, हिवाळ्यामध्ये पावसाळा, उन्हाळा अशा वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे ऋतू आपल्याला बघायला भेटतात. पावसाळा कुठला आणि हिवाळा कुठला आपल्याला ओळखायला येत नाही. का तर या पृथ्वी तलावरचं जे काही वजन आहे, लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा एकूणच जे काही टेम्परेचर वाढत चाललंय, तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत चालल्या आणि मग या समस्येवरती मार्ग शोधण्यासाठी माणूस आपल्याला मंगळावरती राहायला जाता येईल का याचा विचार करत आहे, याचा अभ्यास करत आहे आणि ते अभ्यास कशाच्या जोरावर करत आहे? आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती. लक्षात घ्या मित्रांनो. आणि म्हणून बुद्धिमत्ता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्या समस्येतून मार्ग काढण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आणि आपण ज्या वातावरणामध्ये राहतो, आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो, तर त्या परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता. काही मुलं असतात, आपल्या आईवडिलांना असं म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काय कमवलंय? पण मित्रा, जे तुला एवढं मोठं शरीर दिलेलं आहे 5 फूट 5.5 फुटाचं, हेच त्यांनी तुमच्यासाठी कमाई केलेली आहे. आता तुम्ही या शरीराचा उपयोग कशा पद्धतीने करता, आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग कशा पद्धतीने करता, ते तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही याला गंजू द्यायचं की त्याला झिंजू द्यायचं, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून हे जे शरीर आहे, आपलं जे काही हे जे काही शरीर आहे, या शरीराची जर का किंमत जर का मोजायला जर का बसलं तर आपल्याला मोजता पण येणार नाही. अगणित, जी आपण मापन करू शकणार नाही, इतकी आपल्या या शरीराची आहे. आणि जर आपण त्याला ओळखू जर शकलो जर नाही, आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्या क्षमतेला जर का आपण ओळखू शकलो नाही, तर या शरीराची किंमत 0 सुद्धा आहे. मग ती 0 बनू द्यायची की कोटीमध्ये होऊ द्यायची की लाखामध्ये होऊ द्यायची की अब्जाधीश मध्ये होऊ द्यायची, ते आपण ठरवायचं आहे. म्हणून या शरीराचा, आपल्याकडे असलेली बुद्धिमत्ता, आपल्याकडे असलेले विचार, आपल्याकडे असलेले कला कौशल्य, हात पाय, याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करतो, आपल्या प्रगतीसाठी करतो की अधोगतीसाठी करतो, याच्यावरतीच आपली प्रगती आणि अधोगती अवलंबून आहे मित्रांनो. म्हणून जे लोक प्रगतीमध्ये पुढे असतात ते खूपच बुद्धिमान असतात असं अजिबात नाही, पण ते आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्यापेक्षा वेगळ्या मार्गाने करतात, म्हणून ते प्रगतीशील होतात. लक्षात घ्या, बुद्धिमत्ता ही तुम्हाला पण आहे, बुद्धिमत्ता ही मला पण आहे. कदाचित तुमच्या मेंदूचं वजन आणि माझ्या मेंदूचं वजन सारखं असू शकेल, तुमचा मेंदूचा आकार आणि माझ्या मेंदूचा आकार सारखा असू शकेल, पण त्याचा वापर कसा करतो आपण, त्याच्यावरती आपली बुद्धिमत्ता आणि आपल्या जीवनातली प्रगती, यश अपयश ह्या गोष्टी अवलंबून असतात. असो, तुम्ही माझ्या लेक्चरला जॉईन झालात, माझ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आजचा दिवस आनंदाचा, ज्ञानाचा, सुखाचा, समाधानाचा जावो अशा मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.